विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आणि न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार अशोक वाघमोडे यांचे अर्ज छाननीत बाद झाले। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर तसंच न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार अशोक वाघमोडे यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत। दोघांनीही सूचकांच्या बनावट सह्या घेतल्याचा आक्षेप भाजपच्या उमेदवारांनी घेतला होता। दुपारी 2 पर्यंत जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी या आक्षेपांवर सुनावणी घेतली। सायंकाळी 7 वाजता त्यांनी निकाल जाहीर करून फत्तेपूरकर तसंच वाघमोडे यांचे अर्ज बाद केल्याचं घोषित केलं। निवडणुकीसाठी एकूण 9 जणांनी 15 अर्ज दाखल केले होते। 2 अर्ज बाद झाल्यानं आता 7 उमेदवार रिंगणात आहेत। गुरुवारी 4 जून रोजी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे। सध्या भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख, अपक्ष उमेदवार नागेश अक्कलकोटे, जीवन जानकर, रमेश बारसकर, महेश साठे आणि धनंजय डिकोळे यांचे अर्ज वैध ठरले आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख राहणार की धनंजय डिकोळे किंवा नागेश अक्कलकोटे असणार याची उत्सुकता लागली आहे। अपक्ष उमेदवार अशोक ज्ञानदेव वाघमोडे यांच्या अर्जावर राजेंद्र राऊत यांनी हरकत घेतली होती। वाघमोडे यांच्या अर्जावर केलेल्या 10 सूचकांपैकी 5 सूचकांनी स्वाक्षरी केली नव्हती। स्वाक्षरी खरी नसल्यानं त्यांचा अर्ज बाद झाला। काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावरही राऊतांनी हरकत घेतली होती। नागेश भोसले यांची स्वाक्षरी खरी नसल्यानं अर्ज बाद केल्याची निरीक्षणं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोंदवली। याशिवाय रमेश बारसकर यांची हरकत फेटाळून लावून राऊतांचा अर्ज वैध ठरवला। पालकमंत्री महोदय, आपलं दुःख वाटतं, आपला खेद वाटतो। साताऱ्यात सुद्धा मेजॉरिटी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची असताना आपण जो राडा केला, पुन्हा लोकशाहीचा खून ह्या सोलापूरमध्ये पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे, त्याचा गोष्टीचा मी धिक्कार करतो, निषेध करतो। लोकशाही लढताना संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर आम्ही एकजुटीने लढणार होतो आणि हे तुम्हाला कळलं होतं की तुमची लोकसुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत। त्यावेळेस तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग तुम्ही ह्या उमेदवारी अर्ज कसे डिस्क्वालिफाय करायचे, उमेदवार कशी बाद करायची या प्रक्रियेच्या कामाला लागला। दुःख वाटतं या गोष्टीचं की संविधानाने आमच्यासारख्या उमेदवाराला, मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आणि या बाबतीत काँग्रेस पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली होती। मी 3 पिढ्या काँग्रेस पक्षाचं काम करतो। माझे आजोबा आजी दोघंही स्वातंत्र्य सैनिक होते। माझ्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलं, मी काँग्रेसचा शहर देऊन काम करतो आणि मला एवढी मोठी संधी मिळाली असताना हा माझा अतिशय दुःखद दिवस आहे आजचा, की आज या बाबीचा मी निषेध करतो। तोंडी बघायची माझी इच्छा नाही त्या माणसाची। मी जाहीर आवाहन करतो, विठ्ठलाच्या पायावरती दोघंही हात ठेवू, तुम्ही सांगा लोकांना मी ह्याच्यावर सही केली नाही म्हणून। मला माझ्यावर सगळ्या गोष्टी मान्य आहेत। स्वतःच्या मुला डोक्यावर देऊन शपथ घेऊन सांगा मी सही केली नाही म्हणून। मी दोषी असेल तर कुठेही फाशी घ्यायला तयार आहे, परंतु केसाने गळा कापला माझा, याचं मला अत्यंत दुःख होतं आहे। कलेक्टर कदाचित ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फोन केला असेल। आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 3 वाजता निकाल देऊ, नंतर सांगितलं 4 वाजता निकाल देऊ, नंतर सांगितलं 6 वाजता निकाल देऊ। आता जवळजवळ 8 वाजलेले आहेत। 8 वाजलेत, आत्ता निकाल त्यांनी जाहीर केला की अर्ज हा नामंजूर झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा खून केला ह्या ठिकाणी म्हणाल तो अवघड ठरणार नाही। अहो, तुमच्या संख्याबळ भारी आहे तर आम्हाला का घाबरतात तुम्ही? तुमच्या लोकांवर तुमचा विश्वास नाही का? ह्या ठिकाणी हे जे इलेक्शन आहे, इलेक्शन पद्धतीनं तुम्ही समोर यायला पाहिजे होतं। आमच्यातला उमेदवार एखादा पळवून त्याची अपडेट घेऊन त्याला पैसे देऊन तुम्ही सगळं बघता की त्यांना कशा पद्धतीने ह्या ठिकाणी आणलं। आणायला 20 माणसं, बाहेर न्यायला 20 माणसं आणि बंदोबस्तामध्ये त्याला घेऊन जाता, हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे। जर तुमच्याकडे संख्याबळ भारी असेल तर काँग्रेसला भिण्याचं कारण काय? काँग्रेसकडे तुम्ही सांगता ना संख्याबळ नाही, मग लढा आमच्या विरोधात, आम्ही लढायला तयार आहे। तुम्ही लोकशाहीच्या ह्या ठिकाणी खून करताय, पैशाच्या जीवावर ह्या ठिकाणी माणसं फोडताय, हे सगळं आज महाराष्ट्राने बघितलं। आदित्य फत्तेपूर यांचा व वाघमोडे यांचा अर्ज
बाद ठरवलेला आहे. पण आम्ही जे भाजपच्या उमेदवारावर हरकत घेतली होती, राजेंद्र राऊत यांनी अर्जामध्ये श्री राजेंद्र विठ्ठल राऊत अशा प्रकारचा उल्लेख केला होता. ज्या वेळेला या देशाचा राष्ट्रपती देखील अर्ज भरतो, या देशाचा पंतप्रधान अर्ज भरतो, त्यावेळेला नरेंद्र दामोदर मोदी अशा प्रकारचा उल्लेख केला जातो. पण या ठिकाणी श्री राजेंद्र विठ्ठल राऊत हा जास्तीचा उल्लेख केल्यामुळं अर्ज बाद व्हावा अशा प्रकारची आम्ही हरकत घेतली होती. दुसरी गोष्ट, निवडणूक लागण्याच्या पूर्वी 10 वर्षे कुठल्याही शासकीय निवासाचा लाभ घेतला नाही अशा प्रकारे अपडेटमध्ये श्री राजेंद्र राऊत यांनी उल्लेख केला होता. पण ते 2019 ते 2024 विधानसभेचे सदस्य होते, आमदार होते, त्यांना आमदार निवास होतं, तरी देखील त्यांनी त्यामध्ये आमदार निवासचा वापर केला नाही अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तिसरी गोष्ट, त्यांच्या वयाच्या बाबत देखील तफावत आहे. अशा प्रकारच्या 3 हरकती असताना देखील या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या बाजूने निर्णय दिलेले, आमची हरकत फेटाळलेली आहे. आम्ही आता या ठिकाणी कोर्टामध्ये दाद मागणार आहे आणि कोर्टामध्ये उमेदवारी अर्ज बाद झाला पाहिजे अशा प्रकारची आम्ही हरकत घेणार. सुरुवातीला आमच्या अर्जावर बारसकर यांनी तक्रार घेतलेली होती आणि त्यांनी काही तर फक्त श्री आणि मिस्टर याचा त्यांच्यामध्ये त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि दुसरं वयाच्या ह्याला ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. परंतु आम्ही मेहरबान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर असा युक्तिवाद केला की श्री आणि मिस्टर हे नामनिर्देशन पत्रामध्येच आहे, त्यामुळे हे काही रिजेक्ट होण्याचं कारण असू शकत नाही आहे. आणि त्यांनी जो वयाचा मुद्दा घेतलेला आहे, तर आज रोजीचे वय आम्ही आमच्या निवडणूक अर्जामध्ये स्पष्टपणाने मांडलेलं आहे, त्यामुळे हे देखील कारण रद्द होण्यासाठी पुरेसं नाही आहे. आणि त्यांच्या दुसऱ्या ज्या गोष्टी होत्या, शासकीय निवासस्थान, ते शासकीय निवासस्थानाच्या बद्दल त्यांनी उल्लेख केलेला नाही अशी एक त्यांची म्हणजे त्याच्याबद्दल त्यांनी मागणी केलेली होती. त्या संदर्भात कागदपत्र जोडलेलं नाही आहे. परंतु आमदार साहेब हे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी शासकीय निवासस्थान घेतलेलं नाही आहे असं त्यांनी स्वतःहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर त्यांची प्रतिज्ञापत्र आणि त्यांची भूमिका मांडलेली होती आणि आम्ही त्यांची जी बाजू मांडली आणि हा आमचा युक्तिवाद ग्राह्य करून आमचा फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंजूर करून घेतलेला आहे.